नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापुरात खासदार शाहू छत्रपती महाराजांची मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी. सर्व मराठी कुणबी आणि कुणबी मराठेच असल्याचा दावा. महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर इचलकरंजीत शेतकऱ्यांचे घेराव आंदोलन मागे. दिवसा 8 तास वीज मिळणार. पन्हाळ्यावरील ऐतिहासिक तटबंदीवरील अतिक्रमणाविरोधात भारतीय दलित महासंघाचे बोंब मारो आंदोलन. वारणा नदीकाठी मगरीच्या पिल्लांचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट. आणि भुदरगडच्या पाटगाव जलाशयात फक्त 30% पाणीसाठा शिल्लक आहे. पाहुयात यासह जिल्ह्याभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षणाबाबत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका मांडली. सर्व मराठी कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हेच मराठी आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यात तीव्र उद्रेक होऊ शकतो, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नसलं तरी जरांगे पाटील जसे उन्हात बसले तसेच आम्हीही उन्हात बसलो, असं म्हणत त्यांनी आंदोलनाला कायमस्वरूपी पाठिंबा जाहीर केलाय. तसेच कोल्हापूर गॅझेटचा विसर पडला असून मनोज जरांगे यांना हैदराबाद गॅझेट जवळचे आणि कोल्हापूर गॅझेट लांबचे का वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट. अब्दुल्लाट आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई आणि चंदूर येथील शेतकऱ्यांनी आज इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मारली. ऐन उन्हाळ्यात वीज कपात केल्याने पिके करपून जात असल्याचा आरोप कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केला. सुमारे 3 तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अखेर कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी पूर्वीप्रमाणे 8 तास वीज पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतले. पन्हाळगडावर बऱ्याच प्रमाणात तटबंदीवर मोठमोठ्या धनिकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकामे केली असल्याच्या ओरड कायमच सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे तबक उद्यानाच्या वरील बाजूस असलेल्या तटबंदीवर खासगी हॉटेलच्या मालकानं सरकारी जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले. टिहाळे बुरुज आणि तटबंदीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात पवित्रा घेतला आहे. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. भुदरगड तालुक्याला वरदान ठरलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पातील मौनी सागर जलाशयाची पाणी पातळी वेगानं खाली जात आहे. सध्या जलाशयात फक्त 30.27% पाणीसाठा शिल्लक असून वाढता उष्मा आणि वळीव पावसाने दिलेल्या ओढीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. जून अखेरपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी पाटबंधारे विभागाने नियोजन केलं असून पाऊस लांबल्यास ऑगस्ट पर्यंत फक्त पिण्याचं पाणी आरक्षित ठेवलं जाईल, अशी माहिती शाखा अभियंता सुनील पाटील यांनी दिली. निलेवाडी ऐतवडी खुर्द वारणा नदी पात्रात मगरीच्या 4 लहान पिल्लांचं दर्शन झाल्यानं नदीकाठच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या मगरींचा प्रजननाचा काळ असल्यानं माता मगर आक्रमक होऊ शकते, हे लक्षात घेऊन वन विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं मुले पोहण्यासाठी नदीत उतरण्याची शक्यता असते, तरी नागरिकांनी सजग राहावं असं आवाहन करण्यात आलं. पेठ वडगाव नगरपालिकेच्या तासगाव रस्त्यावरील कचरा डेपोला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीतून निघणाऱ्या दाट धुरामुळे शाहू कॉलनी आणि मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अग्निशमन दलाने रात्रभर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग आपोआप लागली की मुद्दाम लावली गेली, याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे ट्रक चालक आणि मालकांचं कंबरड मोडलंय. वाढत्या खर्चामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय परवडण्याचा झाला असून याचा परिणाम उपजीविकेवर होतो. या परिस्थितीवर सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी ट्रक मालकांनी आणि ट्रक चालकांनी केली. यावर तरुण भारतने घेतलेला विशेष ग्राउंड रिपोर्ट पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवर. सरकारला सांगण्यात काही येत नाही. सगळीकडून हे वाढले, GST वाढले, डिझेल पेट्रोल घरगुती गॅस वाढवलेत, CNG पण मिळत नाही आहे कुठं. गाड्या CNGच्या ह्याच्यामुळे तर पंप बंद आहेत आमच्या इकडे पुण्यामध्ये. सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढावा. सामान्य जनतेचे खूप हाल होत आहे त्याच्यात. प्रत्येक पंपावर गेलं कारण मी काय म्हणतोय, डिझेल तुम्हाला द्यायचं नाही तर तुम्ही बोर्ड लावा का बाबा डिझेल द्यायचं नाही. तुम्ही पंप उघडा आहे, पूर्ण लाईटिंग बिटिंग सगळी चालू आहे, 24 तास पंप चालू आहे,
आणि तिथं गेलं का डिझेल नाही म्हणून सांगतात आणि मीटरला बघितलं का डिझेल टाकलेला दुसऱ्या गाडीने टाकून गेले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगुड पोलिसांनी कापशी सेनापती बाळेघोल मार्गावर नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 2 12 बोर रायफल आणि जिवंत काडतुसांसह विकास हेमंत मोहिते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल आणि शस्त्रे असा एकूण 95,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूरच्या जरकनगर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या अमीर हमजा शकील नदाफ या 19 वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली. त्याच्याकडून गांजासह 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली. कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथील एका ट्रेडर्सच्या गोदामातून तांदळाची पोती चोरणाऱ्या 3 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अश्विनी नाईक, नम्रता गायकवाड आणि अनिता चांदणी यांना ताब्यात घेऊन ही कारवाई केली. तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.